नमस्कार. दैनिक युथ लीडरच्या महापालिका सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये स्वागत आहे. हे बुलेटिन खास त्या इच्छुक उमेदवारांसाठी आहे ज्या इच्छुक उमेदवारांनी गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये आपापल्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलंय आणि आज वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून ते इच्छुक आहेत. सध्या आपल्यासोबत सुद्धा प्रभाग क्रमांक 1 मधील हे भाजपाचे 2 प्रमुख इच्छुक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्यावरूनच त्यांची ओळख करून घेणार आहोत. मला आपल्या ओळख आणि पक्षाचं कोणतं पद आपल्याकडे आहे तेवढं आम्हाला ओळख सांगा. नमस्कार, मी रवींद्र सदामते, भारतीय जनता पार्टीचा सध्या चिटणीस म्हणून काम करतो. यापूर्वी मी कुपवाड मंडल अध्यक्ष म्हणून 2 वेळा म्हणजे सलग 6 वर्ष मी कुपवाड मंडल अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. गेल्या 10 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. या ठिकाणी आणखीन एक आपले इच्छुक आहेत, त्यांच्यावर आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. आपली ओळख सांगा पण मतदारांना कळू. माझं नाव चेतन शुक्रकांत सूर्यवंशी. मी गेले 2014 पासून सामाजिक कार्य करत असतो आणि माझे वडील एक 4 नंबर वार्डातून पूर्वी नगरसेवक होते. त्याच प्रभागातून मी साहेब इच्छुक नाही, मी दावेदारच आहे. ह्यासाठी मला बोलल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. या ठिकाणी आपण इच्छुक असतील किंवा दावेदार असतील, कारण पक्षामध्ये हे सर्व ज्येष्ठ मंडळ आहेत आणि पक्षामध्ये आता फर्स्ट रँकमध्ये या दोघांची नावं पुढे आहेत, कारण पक्षासाठी त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे. तर प्रभाग 1 हा फारच तसा महत्वाचा प्रभाग आहे. आपण प्रभागाची माहिती रवींद्र सदामते यांच्याकडून घेणार आहोत. नेमकी प्रभाग कसा आहे, कुठून कसा आहे आणि किती किलोमीटरवर विस्तारलेला आहे? साधारणतः आमच्याकडं अहिल्यानगर पासून ते लक्ष्मी मंदिर आणि तसाच पुढे कुपवाड पासून जो उत्तरेचा भाग आहे तो पूर्णपणे ज्यामध्ये अहिल्यानगर, प्रकाशनगर, कापसे प्लॉट, जे बुधगाव रस्ता, अशा पद्धतीनं हा मोठा आणि विस्तारित प्रभाग आहे. तर काय प्रमुख समस्या या प्रभागातील तुम्हाला जाणवलेल्या आहेत आतापर्यंतच्या कामात? आतापर्यंत आम्ही आता जो काम करत होतो, साधारणतः यामध्ये प्राथमिक गरजांचा खूप अभाव आहे की जे या अगोदर झालेले नाही. प्राथमिक नागरिकांच्या ज्या गरजा आहेत, लाईट, पाणी, रस्ते, गटर, प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सध्या भेडसावत आहे आणि तो कसा सोडवता येईल याच्याकडे आमचं पूर्णपणे लक्ष आहे. विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या 5 वर्षात काय काम झाले का असं तुम्हाला वाटतंय किंवा दिसलंय? विद्यमान नगरसेवकांनी काम केलं, परंतु यशस्वी पूर्ण 100% झालेलं नाही. परंतु आम्ही मात्र कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ, शेखर इनामदार साहेब, आमचे पैलवान धीरज सूर्यवंशी यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये साधारणतः 41 कोटी रुपयाचा निधी आम्ही खेचून आणण्यात यश मिळवलं. त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो की आमचा ST कॉलनी ते अहिल्यानगर पर्यंतचा एक रस्ता आहे, तो केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्या विकास निधीमधून आम्ही साधारणतः 9,45,00,000 रुपयाचा रस्ता, तो की जो या अगोदर म्हणजे लोकांच्या स्वप्नात पण नव्हता. त्यामुळं आम्ही तो निधी अनेक वर्ष मागणी होती आणि त्यामुळं या प्रकाशनगरच्या 7 गल्ल्यात अहिल्यानगरचा पूर्ण परिसर हा कुपवाडला जोडण्यास अतिशय कमी वेळामध्ये जोडता आला. त्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणामध्ये दळणवळणाची सोय तुम्ही करून दिली. जिथं नागरिकांना रस्ते नव्हते तिथं तुम्ही रस्ते केले. आणखीन काय काम सांगू शकता की आमदारांच्या माध्यमातून झाले? आमदार साहेबांच्या माध्यमातून 35-40 कोटीचा जो निधी आणला त्यामध्ये आम्ही नागरिकांच्या प्राथमिक सुविधा पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामध्ये रस्ते असतील, गटारी असतील, विद्युत व्यवस्था असेल, पिण्याचे पाण्याचे नवीन ठिकाणी विस्तारित भागात पाईपलाईन टाकायचं काम असेल, त्या ठिकाणी आम्ही पाईपलाईनची व्यवस्था केलेली आहे. सध्या तरी शासनाच्या माध्यमातून 253 कोटीची जी ड्रेनेज योजना आहे, जी अद्याप आमच्या कुपवाडला नव्हती, त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी खूप अडचण होत होती नागरिकांना. तर त्यामुळं प्रसंगी डास, दुर्गंधी किंवा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत होते. त्यासाठी आता मात्र 253 कोटीची योजना ही प्रगतीपथावर आहे, ते अंतिम टप्प्यात आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यासाठी आम्ही यशस्वी झालो असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच पुन्हा तुमच्याकडे येणारच आहोत. आपल्याकडं आपण पैलवानांकडून माहिती घेऊया की हा प्रभाग तुम्हाला नवीन नाही आहे किंवा तुमच्या कुटुंबाला हा प्रभाग नवीन नाही आहे, तर काय सांगाल? तुम्ही या प्रभागामध्ये काम करत आलेला आहात,
कशा प्रकारे जनतेचा तुम्हाला सपोर्ट आहे, कशा प्रकारे तुम्ही काम केलेलं आहे? तर तसं सांगायचं म्हणलं तर सांगलीतला हा एकच असा प्रभाग आहे की या प्रभागात सभापतींचा निधी आणला गेला आहे, तुमच्या नगरसेवकांचा निधी आणलेला आहे, महापौरांचा निधी आणलाय, आमदारांचं आमदारांचा पण निधी आणलेला आहे, परत आपले शेखर इनामदार साहेबांचा पण निधी इथं वापरला गेलेला आहे. हा सोडून राष्ट्रवादीचा पण निधी आपण इथं खेचून आणण्यात यशस्वी झालेला आहे. आणि यामधील मुख्य मुद्दा म्हणजे आपल्या अहिल्यानगरला जिल्हा परिषदची शाळा आहे. ती शाळा आहे महापालिकेच्या हद्दीत. त्या शाळेचा नवीन बांधकामचा प्रस्ताव गेले 4 ते 5 वर्ष झालं पेंडिंग होता. तो कोणी त्यात लक्ष घालत नव्हतं, पण आमच्या अध्यक्षांनी आमच्या पुढाकाराने तो आज निर्लेखनाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि नवीन बांधणीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही आता दिलेला आहे. तो 4-5 दिवसात तो पण मंजूर होऊन म्हणजे शाळेसारखं महत्वाचं काम, शिक्षणाचं महत्वाचं काम तुम्ही पुढे नेत आहे. कशा पद्धतीचा फायदा होईल तिथं जर ती शाळा मोठी झाली? शाळा त्या भागात आम्ही त्या शाळेत आता तुम्ही गेलात तर इंग्लिश मिडियमला लाजवेल अशी आम्ही त्या शाळेची आता गुणवत्ता सुधारलेली आहे. आमच्या शाळेला जिल्हा परिषद शाळा असून आमच्या शाळेत आयडेंटिटी कार्ड आम्ही स्वतः दिलेले आहेत मुलांना. मुलांसाठी बेल्ट, तुम्हाला सॉक्स, इतर शैक्षणिक साहित्य सर्व साहित्य आम्ही शाळेत अवेलेबल करून देणे, जेणेकरून ते इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना तिथं सोयी मिळतात. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. एवढेच नाही तर तिथे पिण्याचे पाणी प्युरिफायरचे बसवलेले आहे, आम्ही आरोग्य सिस्टीम बसवलेलं आहे. एकंदरीतच अशा शाळा असेल किंवा याचा विकास करायला कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता पुढे येत नाही. प्रत्येक जण भागातले गटारी रस्ते असतील एवढाच विचार फक्त करतात. तुम्हाला शाळाच चांगल्या पद्धतीनं सुशोभित करण्याचं असं का वाटलं? असंच शाळा हे खरं म्हणजे पहिलं मुलांना ज्ञान मिळतं की पुढं कसं जायचं. जर तिथंच ज्ञान चांगलं मिळालं नाही तर ती मुले बिघडण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि आपल्या डोक्यात एकच विषय होता की इथून चांगले विद्यार्थी घडावेत आणि तिथली पटसंख्या वाढावी. आज पूर्वी 100-125 खेळणारा पट आज 200च्या घरात गेलेला आहे त्या शाळेचा. येणाऱ्या काळात आम्ही त्यांना वचन दिले मुख्याध्यापकांना की येणाऱ्या काळात आम्हाला वशिला द्यावा लागेल की यांना ऍडमिशन घ्या म्हणून. म्हणजे इतकी वेळ येईल त्या शाळेत, इतकी चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केले. हो. सामाजिक क्षेत्रात सुद्धा तुमचं काम त्या भागात भरपूर आहे. काय काय उपक्रम तुम्ही या 2 वर्षामध्ये 3 वर्षात राबवलेले आहेत, काय थोडी माहिती? नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड, जे आपण राम मंदिरच्या उद्घाटन दिवशी आपण 1,500 लोकांना त्याचा लाभ दिलेला आहे. रक्तदान शिबिर घेतोय आपण दरवर्षी सालाबाद प्रमाणे. आरोग्य तपासणी सुद्धा आपण घेतोय सातत्यानं. स्वच्छता मोहीम किंवा इतर या गोष्टी सुद्धा आपण 26 जानेवारीला आम्ही दरवर्षी अहिल्यानगरच्या असो किंवा कुपवाड मधल्या असो, यशवंत नगरच्या दरवर्षी नवीन शाळा शोधतो आणि तिथली स्वच्छता आम्ही पूर्ण करायचं ध्येय ठेवतो की त्या दिवशी सर्व लोकप्रतिनिधी असू देत, नगरसेवक असू देत किंवा सामाजिक कार्य करणारे असू देत किंवा युवा कार्यकर्ते असू देत, सगळीजण आम्ही एकत्र येऊन तिथला परिसर पूर्ण शाळेचा स्वच्छ करण्याचा आमचा हा मेन उद्देश असतो. एकंदरीतच विद्यमान नगरसेवक असतील किंवा सातत्याने तेच ते चेहरे निवडून देऊन लोक सुद्धा वैतागलेत, असं बऱ्याच वार्डामध्ये परिस्थिती आहे. एक नवा चेहरा म्हणून तुम्हाला लोकांची कशी पसंती आहे? तसं विरोधक मला दस्तावलेले आहेत, ते माझ्या विरोध अफवा पसरत आहेत की मी इकडे जाणार, ह्या प्रभागातून उभारणार, त्या प्रभागातून. एक ठामच आहे, माझं 1 नंबर ठाम आहे, मी 1 नंबर सोडणार नाही. हा त्यांना सुद्धा संदेश आहे आणि माझ्या सर्व नागरिकांना सुद्धा संदेश आहे, मी तुमच्या मागे काळजी करू नका. मताधिक्यात सुद्धा 1 नंबरवर असणार आहे. ती जनता 1 नंबरची जनता ठरवेल. नक्कीच. जनतेला तुमचं काय आव्हान राहणार आहे? भाजपाचे तुम्ही प्रबळ दावेदारच आहात आणि तुम्ही निवडणूक लढणारच आहात. काय जनतेला सांगायचं आहे तुम्हाला? आत्ता काय परिस्थिती आहे? जनतेनं कुणाला स्वीकारलं पाहिजे? काय वाटतंय तुम्हाला?
जनतेनं आता भाजपला दिलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, कारण की केंद्रात भाजप आहे, राज्यात राज्यात सुद्धा भाजप आहे. त्याने जेणेकरून तुम्ही चारही निधी आणाल, चारही जरी भाजपचे जर तुम्ही निवडून दिला नागरिकांनी, तर आम्हाला जास्तीत जास्त निधी कुठनं ओढून आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि आमचा एक संकल्प आहे की आपल्या प्रभागात पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. वारणा उद्योग योजनेमधून आपल्या इथे 2 टाक्या पाण्याच्या मंजूर आहेत, पण त्याला 2005 पासून अजून निधी तिथे उपलब्ध नाही आहे. त्यासाठी आम्हाला पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहे. आणि दुसरा विषय, आपण सांगलीतला एकमेव प्रभाग आपला असा असणार आहे की येणाऱ्या काळात जो निधी येणार तो डांबरीकरण न करता कॉन्क्रीटकरण करून, जेणेकरून एका रस्त्याचा वयोमर्यादा 10 वर्ष तरी निदान असावी, जेणेकरून ट्रिमिक्सचे रस्ते करायचा आपला उद्देश आहे. चौक ते सिव्हिल रोड झाले तसा म्हणजे पाऊस पडला तरी त्या रस्त्याला काही नुकसान होणार होणार. नक्कीच तुमचा चांगला उपक्रम आहे. नक्कीच जनता या बाबतीत विचार करेलच. तुमच्याकडे रवींद्र सदामध्ये परत येतोय की भाजपानं तुम्हाला उमेदवारी का द्यावी, कशा पद्धतीचं भाजपाचं नेटवर्क तुम्ही त्या भागामध्ये निर्माण केलेलं आहे, कारण तो पूर्वाश्रमीचा तो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा प्रभाग 1, तर कशा पद्धतीनं तुम्ही तिथं काम केलेलं आहे पक्षासाठी? गेल्या 10 वर्षापासून मी काम करतोय. कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कामाशी प्रेरित होऊन मी या समाजकारणामध्ये काम केलं. तसं पाहायला गेलं तर गेले 20 वर्ष मी समाजकारण करतो. राजकारणात येण्याचा कधी विचार केला नव्हता, परंतु गेल्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली आणि मी अगदी 2018ला थोडक्या मतात पराभूत झालो. त्यानंतर मात्र मला पक्षाचा आदेश आला आणि मी एकही दिवस थांबलेलो नाही. तेव्हापासून आजपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलो आहे. परिणामी नागरिकांच्या जास्तीत जास्त नागरिकांच्या सोयी कशा पुरवाव्यात, त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवाव्यात याबाबत आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे आणि पक्ष हे सगळं पाहत आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी उमेदवारी आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधून मी आणि माझ्यासोबत पैलवान ऋषिकेश सूर्यवंशी आता गेले 3-4 वर्ष माझ्या बरोबरच आहेत. आम्ही दोघांनी मिळून कुठला निधी कसा आणायचा, कुठं खर्च करायचा, अशा पद्धतीनं नियोजन करून आम्ही करतो. कारण का आज आमच्याकडचा बघितला तर गुंठेवारी भाग म्हणजे पूर्वी ती पिकाऊ जमीन होती, त्यामध्ये गुंठेवारी क्षेत्र जास्त पडलं आणि सांगली आणि मिरजेमधले पूरपट्ट्यातील जे नागरिक आहेत, दरवर्षी तिथं पाणी येतं, त्या पूरपट्ट्यातल्या नागरिकांनी इकडे स्थलांतरित झाले. ते मोठ्या प्रमाणामध्ये, आता पलवाने सांगितलं की ते मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्यामुळं तिथल्या नागरिकांची संख्या वाढली, परिणामी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळं आज शाळा ती चांगली करायचं काम, एक चांगलं काम पलवान ऋषिकेश सुरेश यांनी हाती घेतलेलं आहे आणि आम्ही सगळेजणच त्यांच्या बरोबर आहोत. सांगायचा उद्देश एवढाच आहे की प्राथमिक गरजा तर आम्ही पुरवणारच, परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही आमच्या डोक्यामध्ये कल्पना आहेत, त्या पद्धतीने आम्ही चाललोय. उदाहरणार्थ आमच्या प्रभागामध्ये रमाई घरकुल आवास योजनेचे जे काही प्रस्ताव आहेत ते आम्ही स्वतः लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांचे प्रस्ताव दाखल करून आम्ही मंजूर करून दिलेत. कामगार योजना ज्या आहेत, कामगार योजनेचे पण पैसे त्यांना आम्ही मिळवून दिलेत. अशा अनेक योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, त्या घेऊन आम्ही गोरगरीब जनतेपर्यंत आम्ही पोहोचत आहोत आणि म्हणून आम्ही आज लोकांच्या पर्यंत पोहोचलोय. आणि आता या काळामध्ये आता आम्हाला निवडून द्या मग आम्ही काम करतो असं आम्ही न करता आम्ही केलेलं आहे आणि मग आम्ही तुमच्या समोर आशीर्वाद घ्यायला पहिला केलेलं आहे. पराभूत झालो तरी आम्ही थांबलो नाही. माझ्याबरोबर पैलवान होते, आम्ही 3-4 वर्ष आमच्या वार्डातला काना कोपरा जिथं आजपर्यंत कोणी पोहोचू शकलं नाही त्या ठिकाणी आम्ही सुविधा दिलेल्या आहेत, तिथं सुविधा पुरवलेल्या आहेत. विशेष म्हणजे ते काँग्रेसचा बालेकिल्ला असताना तुम्ही त्यामध्ये काम केलेलं. पक्षाची काय परिस्थिती तिथं आहे? भाजपाची खूप मजबूत पक्षाची परिस्थिती आहे, पूर्वीसारखी राहिलेली नाही. कारण पूर्वी 2018ला ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी आमचा एकही उमेदवार तिथं निवडून आला नाही, त्याची दखल आमच्या पक्षाने घेतली. परिणामी आमच्याकडे जास्तीत जास्त निधी कसा देता येईल आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही पण कुठं कमी पडलो नाही, आम्ही खेचून आणण्यात जास्तीत जास्त यशस्वी झालो. आता भारतीय जनता पार्टीची खूप मजबूत तिथं परिस्थिती आहे. यावेळेला 4च्या 4 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले तुम्हाला दिसेल. काय जनतेला तुमचं काय आव्हान राहणार आहे तुमच्या प्रभाग 1 मधील? कारण आता तर केंद्रात तुमची भाजपची सत्ता आहे, राज्यात आहे, पुन्हा आता महापालिका कोणत्याही क्षणी लागू शकतात. तुम्ही इच्छुक म्हणून दोघेही इच्छुक आणि दावेदार आहात.
कशा प्रकारे जनतेनं तुम्हाला सपोर्ट करावा किंवा जनतेनं तुम्हाला मतं द्यावीत या दृष्टीनं जनतेला काय तुमचं आश्वासन राहणार आहे? मी जनतेला आव्हान नाही पण विनंती करतो की याच्या पाठीमागच्या काळातली प्रगती तुम्ही बघितलेली आहे. आता ज्या एक 6-7 वर्षाची प्रगती आपल्या डोळ्यासमोर आहे, बरोबर. त्या सगळ्या विकासाचा जर आढावा घेतला तर तो आमच्या बाजूनं नागरिकांनी, बंधू भगिनी, माय माऊलीने आम्हाला तो आमच्या बाजूने मतांच्या रूपाने द्यावा, निकाल द्यावा, कौल द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. काय एकंदरीत तुम्हाला चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीनं काय ऍक्शन प्लॅन तुमच्या समोर आहे, भाजपासमोर आहे? आता प्रभागामध्ये काय महत्वाचं मोठं काम तुम्हाला आता करायचं आहे की जे जनतेनं तुम्हाला साथ द्यावी? आता सध्या तरी अजूनही प्राथमिक गरजा रिंग रोड अभाव आहे. रिंग रोडचे अभाव आहे. हो, आणि कसं झालंय आता की 253 कोटीची जी ड्रेनेज योजना आहे त्यामुळे थोडेसे रस्ते खूपच खराब झालेले आहेत. ते ते पुन्हा पुन्हा आम्हाला ते रस्ते करावे लागतील. बरोबर. सांडपाण्याचा निचराव करावा लागेल की जेणेकरून रोगराई पसरणार नाही, नागरिकांना त्याचा फायदा चांगला होईल या दृष्टिकोनातून सध्या तरी आमचा प्रयत्न असणार. आणि रस्त्यांचा जास्त फोकस तुमचा हो, आहे हो. आणि जलनिसारण. आणि त्यातूनच परत पुढं एक नवीन पिढी चांगली घडावी यासाठी पलवारांनी आता जसं लक्ष घातले शाळेत तसं एक अभ्यासिका असावी बरोबर. मुलांच्यासाठी, गोरगरीब समाज जनतेसाठी मंदिर अभ्यासिका असावी. अभ्यासिका किंवा सार्वजनिक. आणि असेच काहीतरी प्रोजेक्ट आम्ही राबवत जाऊ. आता थोडक्यात म्हटलं तर काही आमच्यातले 1-2-3 मंडळ आहेत की तिथं खो खोच्या स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा बरोबर होतात. बरोबर बरोबर. ते कायम दरवेळेला गोरगरीब खेळाडूंचं शहर म्हणून ओळखलं मुलांना जातं. गोरगरीब मुलांना बाहेर पाठवत असताना त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा किट नसतात, तर ते पुरेपूर पुरवायचा प्रयत्न आमचे पैलवान ऋषिकेश सुरेश यांच्या माध्यमातून झालेले आहेत. असे बरेच म्हणजे असं एका वेळेला तुम्हाला सांगता येणार नाही, असे बऱ्याच घटना आहेत की तिथपर्यंत आम्ही तरी पोहोचायला हवं. सुद्धा निवडणुका लागल्या की विरोधकांकडून पुन्हा एकदा भाजपाला टार्गेट केलं जाणार किंवा भाजपा फसवा आहे, पुन्हा मोदींचा हा निर्णय चुकीचा आहे किंवा तोच चुकीचा आहे. मुळात केंद्राचे निर्णय आणि महापालिकेची निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर असते. बरोबर. तर पुन्हा एकदा हे असे लोक सक्रिय होतील तर अशा लोकांना आणि काय आपण सांगाल? नाही, काय नाही, आता आम्ही फक्त आमच्या कामाच्या जोरावर जाणार आहे. बरोबर. त्यांना तसं बघायला गेलं तर विरोधकांना एखादं, आम्ही आता जसं सांगितलं विरोधक शिल्लक आहेत का तुमच्या वार्डात? तसं एखाद्या विरोधकानं एखादं चांगलं काम करणं सांगण्या इतकं सुद्धा काम नाही. हा. परंतु आम्ही मात्र आमच्या पण तिथं 4ही सीटा भाजपच्या पूर्णपणे येतील. पूर्ण मेजॉरिटीने म्हणजे पूर्ण मताधिक्य निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? येणार. आणि तेवढी खात्री आहे तुम्हाला? खात्री अगदी 100% खात्री. हा, पहलवान, तुम्हाला काय वाटतंय विरोधक त्या प्रभागात शिल्लक आहेत का जेणेकरून ते तुमच्या समोर येतील किंवा मतदारांना तुमच्याबद्दल किंवा पक्षाबद्दल किंवा तुमच्या कामाबद्दल मिसगाईड करतील? काय शिल्लक तर आहेत का? विरोधक म्हणजे तसं विरोधक म्हणता येणार नाही आपल्याला. वैचारिक मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्यांनी पण त्यांचं काम दाखवून मत मागव, आम्ही आमचं काम दाखवून मत मागू. आणि त्या वर्षी त्यांच्याच ताब्यात होतं महापालिका. 2014ला जेव्हा महिला ओपन पडल्यानंतर आम्ही पाय मागं घेऊन सरकलो शांत होतो. बसलो. हो. 18ला काही कारणास्तव आम्ही घेतलो नाही, पुढे थांबावं लागलं. थांबावं लागलं. पण यावेळी आम्ही आता अध्यक्ष सांगितले आमच्या 12 नंबर वार्डातला निधी, संजय अमकरचा निधी आम्ही तिकडे नेऊन, बरोबर. तुमची तेवढी ताकद ताकद आहे, आहे. इकडचा निधी तिकडे नेऊ शकता. हा, असा निधी खर्च करून असं सांगलीतलं एकमेव वार्ड आहे आणि आम्ही तिथं कामाच्या जोरावर जास्त बहुमतानं निवडून येणार. आणि एकटा निवडून न येता माझं पॅनल. भारतीय जनता पार्टीचे चौघांचं पॅनल निवडून आणण्याचे पूर्ण यशस्वी प्रयत्न करणार. नक्कीच प्रभाग 1 मधील हे 2 भाजपाचे प्रबळ दावेदार इच्छुक उमेदवार आपल्यासमोर होते, रवींद्र सदामते आणि पहलवान ऋषिकेश सुरेशी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभाग 1 मध्ये कशा प्रकारचं नियोजन आमचं आहे, यापूर्वी त्यांनी कशा प्रकारचं काम या प्रभागासाठी केलेलं आहे, कशा प्रकारचं काम या पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि आता लोकांना तेच चेहरे का नको आहेत आणि विशेष म्हणजे भाजपाचा प्रवाह हा लोकांनी का स्वीकारावा हे मुद्देसूद, अत्यंत मुद्देसूद पहलवान सुरेश यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. विशेष म्हणजे शाळा नूतनीकरण किंवा शाळांच्या विकासासाठी कुणी बघत नसतं, मात्र पहलवान ऋषिकेश सुरेश यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषद शाळा ही नूतनीकरण केलेलं आहे. शाळेतल्या मुलांना आता आरओ पाणी मिळतं. जिथं पाण्यासाठी वणवण करायची वेळ होती तिथं पहलवानांनी अत्यंत चांगला निर्णय सामाजिक उपक्रमातून साकारलेला आहे. आणि नक्कीच जिल्हा परिषदेची शाळा ही खाजगी शाळेच्या तुलनेत आता पुढे जाते आणि भविष्यात त्या शाळांमध्ये ऍडमिशनसाठी वशिला लावावा लागतो का अशी एक परिस्थिती आता निर्माण होईल. इतक्या चांगल्या पद्धतीचं काम पहलवान ऋषिकेश सुरेश यांच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये 2014 पासून ते आज सुरू आहे.
विशेष म्हणजे त्या भागामध्ये सूर्यवंशी कुटुंबांचा घरोबा आहे. अत्यंत घरोघरी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि घरचे संबंध आहेत. त्यामुळं या परिवाराला तो प्रभाग कधीच जुना नाही आहे आणि नवा नाही आहे. हे सर्व जुनेच लोक या ठिकाणी लोकांच्या समोर लोकांच्यासाठी वेळेला पडलेली ही लोक आहेत. त्यामुळे आता या प्रभागात भाजपचं संपूर्ण पॅनल कसं येईल या दृष्टीनं हे दोन्ही उमेदवार ताकदीनं काम करत आहेत. रवींद्र सदामत यांची तर आपल्या सर्वांना ओळख आहे, कारण एक सामान्य घरातील हा व्यक्ती आहे आणि तळागाळातून आंदोलनातून समाजासाठी काम करत करत आज भाजपाच्या एका मोठ्या पदावर त्यांना संधी मिळालेली आहे. भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळते, वशिल्याने तिथं कुठलीही पदं मिळत नाहीत, हेच लोक सांगतात. मात्र असं असताना सुद्धा या सगळ्या रचनेमध्ये टिकून राहणं आणि आज तागायत 2 वेळा त्यांचा पराभव झाला किंवा अन्य वेळेस संधी मिळाली नाही, कधी ना कधी मतदारांमधून त्यांच्याबद्दलची नाराजी असेल किंवा त्यांना काही ठिकाणी पराभव पत्करावा लागला, तरी सुद्धा ते आपल्या जनतेवर कधीही नाराज झाले नाहीत. ही जनता आमचीच आहे, मीच कुठं तर कमी पडलो अशी भावना त्यांनी मनात बाळगून मागच्या वेळेचा पराभव बाजूला सारून पुन्हा एकदा भाजपाच्या माध्यमातून त्यांनी प्रभाग 1 मध्ये आपलं जाळं निर्माण केलेलं आहे. आणि नक्कीच आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, नेते शेखर नामदार असतील यांच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश धंग यांच्या सहकार्यातून ते नक्कीच ह्या येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हे दोघंही भाजपाचे उमेदवार असतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि या दोघांच्या साथीनं अन्य 2 जे काही उमेदवार यांना सपोर्टिव्ह असणार आहेत असे 4 जणांचं पॅनल हे नक्कीच भरघोस मतांनी त्या प्रभागात निवडून येईल आणि जनता त्यांच्या मागं पूर्णपणे आहे. कारण जनतेला त्यांनी काम करून मगच ते जनतेसमोर मत मागायला गेलेले आहेत. बऱ्याचदा असं होतं की आम्ही हे करणार आहे मग आम्हाला मत द्या, पण असं नाही आहे. तर जनतेमध्ये यांनी काम स्वतःचं दाखवलेलं आहे, कामाची छबी त्यांनी दाखवलेली आहे आणि मगच ते जनतेला म्हणतायत की आम्ही आता केलंय, राहिलेलं काम सुद्धा आम्हाला करायचं आहे. त्यामुळे दोन्ही युवा आश्वासक चेहरे आहेत आणि जनता नक्की यावेळी बदल करेल, कारण तेच ते चेहरे आता जनतेला नको आहेत. नव्या पिढीला आता ही महापालिका जनता ताब्यात देईल असं वाटतंय. नक्कीच या दोन्हीही उमेदवारांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि नक्कीच त्यांच्या उमेदवारीबाबत ते त्यांच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र जनतेनं अशा नव्या चेहऱ्यांना या पुढच्या काळात महापालिका चालवायला द्यावी, अन्यथा तेच जुने चेहरे, तेच भ्रष्टाचाराचे विषय, तोच गैरकारभार आणि 30 मोनोपॉली ही आता जनताही मोडीत काढायला तयार झालेली आहे. त्यामुळे अशा नव्या पिढीला, नव्या दमाच्या नगरसेवकांना जर महापालिका ताब्यात दिली तर नक्कीच आपण या शहराचा सर्वांगीण विकास करू शकतो, या महापालिका क्षेत्राचा विकास करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभाग 1 मधल्या अनेक महत्त्वाच्या विषयांना या दोघांनी यापूर्वी सुद्धा न्याय दिला आणि राहिलेल्या कामांच्या बाबतीत सुद्धा ते न्याय देतील. आपण सर्वजण या 2 उमेदवारांच्या मागं आणि त्यांच्यासोबतचं असणारं पॅनल हे भरघोस मतानं विजयी करावं असं त्यांचं दोघांचंही आव्हान आहे. मात्र भाजपाशिवाय आता जनतेला पर्याय नाही असंही त्या दोघांनी आवाहन केलेलं आहे. नक्कीच या दोघांसोबत गप्पा मारून आणि त्यांच्या जनतेबद्दलच्या भावना ऐकून आम्हालाही खरोखर आनंद झाला. तर पुन्हा एकदा दोघांनी शुभेच्छा आणि नक्कीच पुढच्या निवडणुकीत आपण भेटूया आणि तुमच्यासारखे तरुण हे महापालिकेत जावे अशी जनतेची इच्छा आहे, आमची सुद्धा सर्वांची इच्छा असणारच आहे. तुम्हाला दोघांनाही दैनिक युथ लीडर परिवाराकडून मनापासून शुभेच्छा. चांगला उपक्रम राबवलेला आहे, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. जाता जाता फक्त एकच, दैनिक युथ लीडर बद्दल आपले थोडक्यात प्रतिक्रिया द्या. ज्या बातम्या तुम्ही वाचता युथ लीडरच्या माध्यमातून, काय वाटतंय तुम्हाला? खूप चांगला उपक्रम तुम्ही हा राबवलेला आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक उमेदवाराची आता कसोटी लागलेली आहे, पण त्या उमेदवारानं जनतेसाठी काय केले, त्या जनतेच्या काही अडचणी सोडवल्यात, ते जनतेसमोर येणं खूप महत्वाचं आणि ती महत्वाची भूमिका तुम्ही साकारताय, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे. तुम्हाला काय वाटतंय? युथ लीडरच्या माध्यमातून पहिली बातमी मीच तुमची लावलेली आहे, बरोबर ना? काय वाटतंय आपल्या पेपरच्या बाबतीत? तसं सर सांगायचं म्हणजे मी खूप लहान होतो तेव्हापासून मी तुम्हाला बघतोय. म्हणजे मी शाळेला कॉलेजला असल्यापासून तुम्ही पत्रकारिता करत होता, पण आज आपल्या माणसं अभिमानाचं असं वाटतंय की आज आमच्या समोर बघितलेला माणूस स्वतःच एक युथ लीडर चॅनल स्वतः स्थापन करून स्वतः एवढं सांगलीतली सर्व माहिती गोळा करून एक प्रणाली तयार करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात तुम्ही. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. कारण की असते वेगळं, दाखवतात वेगळं, पण तुमच्या तुमचं माध्यमच असं आहे की जे सत्य आहे, ते वास्तव आहे, ते लोकांपर्यंत पूर्णपणे पोचते.
त्यामुळे मी तुमचे मनापासून आभार मानतो. नक्कीच दैनिक युथ लीडरच्या युथ लीडर विशेष म्हणजेच महापालिका सुपरफास्ट या कार्यक्रमामध्ये आज प्रभाग 1 मधील या 2 प्रबळ दावेदारांची आपण माहिती घेतलेली आहे. त्यांच्या कामांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. असाच वेगवेगळ्या प्रभागांच्या माध्यमातून उमेदवारांची माहिती आपण तुमच्यासमोर पोहोचवणार आहोत. आमचा उद्देश इतकाच आहे की या उमेदवारांना कमी कालावधीमध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत प्रॉपरली पोहोचता येत नाही. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून, या मुलाखतींच्या माध्यमातून त्यांचं काम घराघरामध्ये लोकांच्या खिशापर्यंत जावं मोबाईलच्या माध्यमातून, असा आमचा उद्देश आहे. त्यामुळे लोक घर बसल्या सुद्धा यांचं काम पाहू शकतात. आणि नक्कीच हा जो उपक्रम आहे, या उपक्रमातल्या ह्या पहिल्या 2 मुलाखती आहेत आणि या मुलाखती अशाच सुरू राहणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सुद्धा आमच्याशी संपर्क साधावा आणि आपणही महापालिका निवडणुकीसाठी जर इच्छुक असाल, तयारी करत असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. कारण युथ लीडरच आपल्याला भविष्याचा युथ लीडर बनवणार आहे. त्यामुळं आमच्या युथ लीडरशी जोडले जा. आमचे युथ लीडर चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपलाच व्हिडिओ पाहता येईल, आपल्याच भागातील लोकांना हे पाहता येईल. आणि भेटूया पुन्हा एकदा नव्या उमेदवारांसोबत. तोपर्यंत नमस्कार.